नमस्कार, मी संपादक सचिन दळवे. जनपद न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. पंचायत समिती गण आष्टी या गावामध्ये आज मी आहे. आज येथील जे उमेदवार आहेत मी त्यांच्यासोबत बोलत आहे. या झडपी आणि पंचायत समिती गटामधून एकूणच कशा पद्धतीचं मतदाराशी बोलताना चर्चा झाली किंवा काय लोकांच्या भावना आहेत हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेतो. नाव सांगा, आपला परिचय द्या. नमस्कार, मी मदन सिंह मोहनराव पाटील. बरं. मी पंचायत समिती आष्टी गणातून भारतीय जनता पार्टी कमळ या चिन्हावरती उभा आहे. या या गटामध्ये तुम्ही मतदाराशी भेटत असताना काय चर्चा झाली किंवा कशा पद्धतीचं वातावरण? कसं आहे, प्रथमतः मी भारतीय जनता पार्टी या तालुक्याचे नेते आदरणीय राजेंद्र पाटील, आदरणीय यशवंत तात्या माने आणि बाळाजी पाटील साहेब, मी यांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी मला या मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीमध्ये मला उभा केलेला आहे. मला या मतदारसंघातून उभा राहत असताना या मतदारसंघाच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी प्रामुख्याने मला लक्ष द्यावं लागेल. गेल्या अनेक वर्षापासून हा मतदारसंघ जो आहे तो एका घराचीच या मतदारसंघामध्ये सत्ता आहे. सत्ता अशी एकवटलेली एका घरामध्येच आहे. सत्तेचं विकेंद्रीकरण झालेलं नाही आहे. सत्ता एका घरामध्ये म्हणजे डोंगरे कुटुंबियामध्ये सत्ता असताना गेल्या 25-30 वर्षापासून या भागाचा कोणत्याही प्रकारचा विकास झालेला नाहीये. ज्या पद्धतीनं जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जो विकास व्हायला पाहिजे, प्रामुख्यानं गावागावामध्ये रस्ते व्हायला पाहिजेत, बांधाचे रस्ते व्हायला पाहिजेत, वाड्या वस्तीवरती रस्ते व्हायला पाहिजेत, जे आपले ओढे नाले असतील त्यावरती पूर व्हायला पाहिजेत, आणि जे काही पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ज्या काही विविध आपल्याला ज्या योजना मिळतात, ज्या गोरगरिबांना ज्या काही वस्तू मिळतात, शेती उपयोगी ज्या वस्तू मिळतात, त्या वस्तूंचं वाटप तळागाळापर्यंत लोकांना मिळत नाहीये. आणि त्यासाठी म्हणून आता या भागातून त्यांच्यावरती प्रचंड असा रोष निर्माण झालेला आहे. त्यांना नवीन असं नेतृत्व पाहिजे, नेतृत्वामध्ये बदल पाहिजे, आणि त्या म्हणूनच आम्ही आमची उमेदवारी आणि माननीय राजेंद्र पाटील साहेब आणि यशवंत तात्या माने, बाळाजी पाटील साहेब यांना उमेदवारी दिलेली आहे. गेल्या पंचवार्षिकमध्ये आपला पक्ष राष्ट्रवादी होता. आपण राष्ट्रवादीमधून निवडून आलो होतो. यशवंत तात्या माने हे आमदार होते आणि त्यांनी त्या माध्यमातून जवळजवळ 4,000 कोटीची कामं केली. यशवंत तात्या माने सारखा हिरा या तालुक्यानं मागच्या या निवडणुकीमध्ये गमावला. लोकांच्या मनावरती या विरोधकांनी एकत्र येऊन फक्त आणि फक्त राजेंद्र पाटील या एकाच व्यक्तीवरती आणि त्यांच्या कुटुंबाला टार्गेट करून चुकीचं काहीतरी सांगितलं गेलं आणि लोकांना एक हिप्नोटाईज केलं. लोकांचं काहीतरी एक लोकांच्या मनावरती भारूड केलं, गारूड केलं, आणि फक्त राजेंद्र पाटील एवढंच सांगितलं. विकासाचं काहीही विजन विरोधकांच्या मध्ये नाही, विरोधकांमध्ये एकही नाही. फक्त राजेंद्र पाटलांना विरोध करायचा म्हणून विरोधक एकत्र आलेले आहेत. गेल्या पंचवार्षिकमध्ये यशवंत तात्यांनी खूप कामं केली. हेच यशवंत तात्या जर मागच्या वेळेस भारतीय जनता पार्टीमध्ये असते तर आणि 10,000 कोटीची कामं यशवंत तात्यांना आणली असती. लोकांनी मागच्या तात्यांना नाकारलं आणि चुकीच्या माणसाला निवडून दिलं. गेल्या 1.5 वर्षापासून आपण बघतोय की या तालुक्यामध्ये त्यांनी राजू खरेंनी कोणतंही विकासाचं काम केलं नाही. फक्त राजेंद्र पाटील आणि यशवंत तात्या यांना नावं ठेवण्यापलीकडे काही केलं नाही. ठीक आहे, निवडणुकीपुरती यांना नावं ठेवली, लोकांनी तुम्हाला निवडून दिलं. आता विकास करायला पाहिजे, आता विकासाचा मुद्दा घेऊन त्यांनी पुढे यायला पाहिजे. परंतु कोणताही विकासाचा मुद्दा न घेता फक्त पाटील कुटुंबियावरती टीका करणं हा एकमेव त्यांचा अजेंडा आहे. या गटामध्ये जे आपले मोहच्या विद्यमान आमदार आहेत त्या आमदारांनी निवडून आल्यापासून इकडे कधी विकास निधी दिला किंवा तशा काही गाठीभेटी केल्या या भागात? असं काही नाहीये. त्यांनी कुठल्याही प्रकारचा विकास केला नाही. ज्यांनी विकासाचं ते विजन दाखवलं होतं, जे स्वप्न दाखवलं होतं, कुठल्याही प्रकारचा विकास नाही, ते त्या गावामध्ये आलेच नाहीये. तुम्ही गावातील लोकांच्या प्रतिक्रिया घ्या, संपूर्ण तालुक्याच्या लोकांच्या प्रतिक्रिया घ्या, ते इकडे फिरकले देखील नाहीयेत. त्यांनी ज्या पक्षातून निवडणूक लढवली, शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यापासून अजितदादा बाहेर पडले. शरद पवार साहेबांना एक लाट निर्माण झाली होती. त्या लाटेवरती हे स्वार झाले. त्यांनी हातामध्ये तुतारी घेतली आणि आता मात्र ते वेगळंच बोलतायत. पवार साहेबांचं हे बाळ, पण आज ते बाप म्हणून नाव घेते एकनाथ शिंदेचं, पवार साहेबांचं नाव देखील घेत नाहीयेत. अशा प्रकारची ही माणसं आहेत. आणि दुसरे फक्त राजेंद्र पाटलावर टीका करणारे, अशा पद्धतीचं हे राजकारण करणारी ही टोळी आहे. ह्या टोळीला आता जनतेने ओळखलेलं आहे. सर्व जनतेने मोहोळ तालुक्याच्या लोकांनी ह्यांना ओळखलेले आहेत. म्हणून आता भारतीय जनता पार्टीला खूप चांगले दिवस आहेत. भारतीय जनता पार्टीने केंद्रामध्ये मोदी सरकारने अतिशय चांगलं काम केलंय. संरक्षणाच्या बाबतीमध्ये आपला देश अतिशय सुरक्षित केला आहे. परराष्ट्र धोरण अतिशय चांगलं राबवलेलं आहे. आणि मोदी साहेबांच्या ज्या काही जन आरोग्याच्या सुविधा आहेत
महाराष्ट्र शासनाच्या ज्या काही जन आरोग्याच्या सुविधा आहेत, 5-5 लाखापर्यंत लोकांना सगळं ऑपरेशन मोफत मिळते, आरोग्य मोफत मिळते. खूप लाडकी बहीण योजना आहेत. लाडक्या बहिणीचं तो आपल्या सर्वांना माहिती आहे. सर्व लाडक्या बहिणी आमच्या खुश आहेत. लाडक्या बहिणी दुसरं कोणाचं नावच घेत नाहीत, कमळाशिवाय कोणाचं नाव घेत नाहीत. गोरगरिबांना रेशन मोफत दिलेलं आहे. रस्त्याची कामं केलेली आहेत. मोदी साहेबांनी आणि आदरणीय गडकरी साहेबांनी या संपूर्ण भारतामध्ये कुठेही रस्ता ठेवलेला नाहीये. सगळे चौपदरी 6 पदरी असे रस्ते झालेले आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीने विकास सुरू झालेला आहे. भारतीय जनता पार्टीचं राजकारण हे विकासाचं राजकारण आहे आणि दुसऱ्या पक्षाचं राजकारण हे द्वेषाचं राजकारण आहे. या भागामध्ये जनतेसमोर जात असताना आपला विकासाचा अजेंडा किंवा विकासाची काय विजन असेल? प्रामुख्यानं मला या आष्टी पंचायत समिती आणि आष्टी जिल्हा परिषदमध्ये मला सर्व लोकांना एक सांगायचं आहे की इथं सर्वात महत्वाचा ग्रामीण भागाचा प्रश्न म्हणजे रस्ते. वाड्या वस्तीवरती रस्ते हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आम्ही निवडून आल्यानंतर प्रामुख्यानं या मतदारसंघामध्ये आष्टी जिल्हा परिषद आणि आष्टी पंचायत समितीमध्ये प्रामुख्यानं जे मुख्य रस्ते आहेत, हा कोणताही रस्ता आम्ही ठेवणार नाहीये. कारण पंचायत समिती आणि जिल्हा परिषदचा निधी हा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून येतो आणि या महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री आमचे जयाभाऊ आहेत. अतिशय धडाडीचं नेतृत्व आहे, खूप कामाचं नेतृत्व आहे. गेल्या 1.5 वर्षामध्ये आमच्या विरोधी आमदारांनी जेवढा निधी आणला तालुक्यासाठी, तेवढा एका मतदारसंघामध्ये एका गटामध्ये आमच्या जयाभाऊनी निधी दिलेला आहे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून. त्यामुळं तालुक्याचा विकास करायचा असेल, गावाचा विकास करायचा असेल, रस्ते चांगले करायचे असतील तर भारतीय जनता पार्टीशिवाय पर्याय नाही असं मी लोकांना आवाहन करतो. या आपल्या गटातील किंवा या आपल्या भागातील मतदारांना आपले काय आव्हान असेल? आपल्या गटातून समाधान शेळके सुद्धा झडपीसाठी उभे आहेत. समाधान शेळकेंना खूप राजकीय वारसा आहे. समाधान शेळकेचं पूर्वी गाव या मतदारसंघामध्ये होतं. पांडुरंगदादा शेळके यांचा ते चिरंजीव आहेत आणि त्यांनी आता भीमा कारखान्याच्या विरोधामध्ये जो भीमा कारखाना खाजगीकरणात चालू होतं, भीमा कारखान्यामध्ये कामगारांच्या पगार नव्हत्या, शेतकऱ्यांची बिलं नव्हती, त्या विरोधात त्यांनी फार मोठा आवाज उठवलेला आहे आणि समाधान शेळकेला सर्वजण या भागात ओळखतात. पांडुरंगदादांचे ते चिरंजीव आहेत आणि आज इथं जिल्हा परिषदेमध्ये मला विरोधकांना एक सांगायचं आहे की गेल्या 40 वर्षामध्ये त्यांना दुसरं नेतृत्व निर्माण करता आलं नाहीये. आदरणीय राजन पाटील साहेबांनी संपूर्ण तालुक्यामध्ये एक नेतृत्वाची फळी निर्माण केली. जे कार्यकर्ते होते ते आज नेते म्हणून वावरत आहेत. परंतु मनोहर भाऊ असतील, विजयराज असतील, त्यांनी गेल्या 40 वर्षामध्ये त्यांच्या घराशिवाय जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, ओपन निघलं की तेच घर आहेत. दुसऱ्या कोणाचंही नाव ते घेत नाहीत. आणि आज माझ्या विरोधामध्ये जे उमेदवार त्यांनी उभा केलेले आहेत, एक भावनिक मुद्दा त्यांनी केलेला आहे. वास्तविक पाहता आमच्या विरोधकांनी, डॉक्टर साहेबांनी यामध्ये पडायला नको होतं, त्यांची मानसिकता नव्हती. परंतु एक भावनिक मुद्दा करून, त्यांच्यावरती प्रेशर करून त्यांना या निवडणुकीमध्ये उभा केलंय. एक चुकीच्या पद्धतीचं राजकारण केलं जाते. एक लोकांच्या मध्ये एक दुःखाचं प्रदर्शन केलं जाते, त्याचं राजकारण केलं जाते. त्याबद्दल मी डोंगरी परिवाराचा देखील मी निषेध करतो. या भागामध्ये मूळचे माजी आमदार यशवंत माने यांनी सुद्धा पाठीमागच्या पंचवार्षिकला खूप मोठा निधी दिलाय, काय सांगा? यशवंत माने म्हणजे या मतदारसंघाला सापडलेला एक हिरा, कोहिनूर हिरा. गेल्या अनेक वर्षापासून 25-30 वर्षापासून हा तालुक्याचा जो विकास थांबलेला होता, जेवढा विकास 15-20 वर्षामध्ये झाला होता, तेवढा विकास यशवंत यांनी 5 वर्षामध्ये केला. जवळजवळ 3 ते 4 हजार कोटीची कामं या मतदारसंघात केली. तुम्हाला एवढं सांगतो की आष्टीमध्ये त्यांनी जवळजवळ 10 ते 12 कोटीची कामं केली. आष्टी ते वाफे रस्ता त्यांनी संपूर्णपर्यंत डांबरीकरण केलेलं आहे. आमच्या गोपाळकृष्णाच्या मंदिराला 15 लाख रुपये दिलेले आहेत. मुस्लिम समाजाच्या दर्ग्यासाठी, ईदगासाठी त्यांनी 20 लाख रुपये दिलेले आहेत. आणि चव्हाण वस्ती रस्ता असेल त्यासाठी 30 लाख रुपये दिले. जुना रोपवे रस्ता असेल त्याचा कालावधी संपल्यामध्ये तो रस्ता थांबला. पण आता इलेक्शन झाल्यानंतर देखील तो रस्ता परत त्याचा कालावधी वाढवून जयाभाऊच्या माध्यमातून तो रस्ता परत सुरू होतोय, त्यासाठी 20 लाख रुपये दिलेले आहेत. अंबाबाई मंदिरासाठी सभामंडपाला 10 लाख रुपये दिलेले आहेत. करोडो रुपयाचा निधी यशवंत यांनी दिला. वेळोवेळी आष्टी हे संपूर्ण गाव आणि आष्टी परिसर हे आष्टी तलावावरती अवलंबून आहे. आष्टी तलावामध्ये वेळोवेळी पाणी सोडण्याचं काम यशवंत यांनी केलं. आदरणीय राजन मालकांनी केलं, बाळाजी पाटील साहेबांनी केलं. या भागातील जनतेचा आदरणीय पाटील परिवारावरती, आंबेडकर लोकनेते पाटील परिवारावरती अतिशय गाढा विश्वास आहे. त्यांच्यावरती निष्ठा आहे, श्रद्धा आहे.
त्यांच्या माध्यमातून आम्ही सर्वजण काम करतोय आणि हा मतदार देखील आम्हाला आता या निवडणुकीमध्ये निवडून दिल्याशिवाय राहणार नाही. या भागातील मतदारांना आपलं काय आव्हान आहे? या भागातील मतदारांना माझे एकच आव्हान आहे, आपण भारतीय जनता पार्टीवरती विश्वास ठेवत आहात. मोदी साहेबांच्या नेतृत्वावरती आपला विश्वास आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावरती विश्वास आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगरपंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिका या भारतीय जनता पार्टीच्या सर्व लोकांनी निवडून दिलेल्या आहेत. त्याच पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीची ही सत्ता येणार आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपला सर्वांगीण विकास करायचा असेल, आपल्या गावचा विकास करायचा असेल, आपल्या गावचे रस्ते चांगले करायचे असतील, आपल्या विविध योजना तळागाळापर्यंत जर पोहोचवायच्या असतील तर भारतीय जनता पार्टीला आणि कमळा समोरील बटन दाबून भारतीय जनता पार्टीला पर्यायाने आम्हा सर्वांना विजयी करावं असं मी मतदारांना आवाहन करतो.